थंडीचे दिवस चालू झाले की आपण दही खाणं टाळत असतो. अशा वेळेस काय करायचं, मग कढी बनवायची. तर इथे मी दही लावून घेतलं होतं रात्रीचं. छान घट्टसर असं दही लावलेलं आहे. अर्धा लिटर दह्यासाठी इथे 3 ते 4 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं. मिक्सरला चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं, म्हणजे ताक बनवून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. जिरी, मोहरी, मिरची, आलं लसणाचा ठेचा, कढीपत्ता घालून 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं. हळद, हिंग आपल्याला यामध्ये घालायची, कोथिंबीर घालायची आणि हे सुद्धा 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. परतलं की फेटून घेतलेलं दही आपल्याला यामध्ये घालायचं. थोडंसं पाणी घालायचं. गूळ आपल्याला यामध्ये 1 छोटी वाटी किसून घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. दही आणि कढीला चांगली उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं. उकळी आली की 10 मिनिटं कढी तशीच उकळती ठेवायची. छान अशी महाराष्ट्रीयन घट्टसर अशी आपली दह्याची कढी बनवून तयार झालेली आहे. आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करायचं.